फ्रेंड्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. क्लास 12 च्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये असलेला सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. चॅप्टरचा वेटेज पण ऑलमोस्ट 5 to 7 मार्क्स आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, बोर्डला, सीईटीला तसेच नीटला देखील याच्यावरती कंटिन्युअसली क्वेश्चन्स येत असतात. सो हा चॅप्टर आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण बघणार आहोत. सो चलो, विदाउट वेस्टिंग अ टाइम तुमचे सगळे डाउट्स कव्हर होतील असा इन डिटेल कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण स्टार्ट करूया. चलो बच्चा बाटे. सो व्हॉट इज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड? सगळ्यात पहिले कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात ते आपण पहिले स्टडी करून घेऊया. सो स्टुडंट बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट काय असणार आहे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण जेव्हा स्टार्ट करतो, ओके, तो काय असतो एक जनरल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, मग त्यानंतर आपण ऍक्च्युअल कंपाऊंड्स काय ते बघूया. ओके, सो सगळ्यात पहिले कोऑर्डिनेशन कंपाऊंड जेव्हा स्टडी करतो ना आपण, तर आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे की कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे ना असा काहीतरी दिसायला असतो. एक सेंटरला असतो मेटल, ओके, आणि त्या मेटलला आहे ना काही इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप अटॅच असतात, म्हणजे असं काहीतरी असतं. ओके, त्याला आपण लिगॅंड म्हणत असतो, लिगॅंड. ओके, म्हणजे जर थोड्या वेळासाठी तुम्ही जर असं इमॅजिन करायला गेलेत ना की कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय आहे, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड असा काहीतरी दिसायला असतो. म्हणजे काय नेमकं ते पण क्लिअर करतो बघा. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की एक मेटल ॲटम असतो, सेंटरला एक मेटल ॲटम असतो. ओके, सो याला म्हणतो आपण सेंटर मेटल ॲटम. ओके, सो सेंटरला एक मेटल ॲटम असेल आणि या मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन देणारे काही ग्रुप्स असतील. मग जसं हा लिगॅंड यल 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 आणि यल. आता हा यल ने काय इंडिकेट केला स्टुडंट, तर याला यल म्हणजे काय, तर याला म्हणतो आपण लिगॅंड. ओके, सो व्हॉट इज अ लिगॅंड? सर हा लिगॅंड म्हणजे नेमकं काय कन्सेप्ट असते, तर ते पण क्लिअर करतो बघा स्टुडंट. हा जो मेटल असतो ना मेटल, हा मेटल इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. ओके, हा जो मेटल असणार आहे हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. इलेक्ट्रॉन डेफिशियंट याचा अर्थ काय, तर याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. ओके, मग हा मेटल त्याची इलेक्ट्रॉनची कमतरता पूर्ण करण्यासाठी कोणाकडून तरी इलेक्ट्रॉन घेत असतो. मग एखादा बघा, आता कमतरता पूर्ण करायची तर इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. मग हे इलेक्ट्रॉन तो कोणाकडून घेतो, एका दुसऱ्या सबस्टन्स कडून घेतो. मग हा काय आहे, हा कंपाऊंड कोणता आहे, हा ग्रुप काय आहे की जो याला इलेक्ट्रॉन देतो, तर त्या ग्रुपला आपण कॉमनली लिगॅंड असं म्हणत असतो. तर हा लिगॅंड काय असतो स्टुडंट, यल, यल म्हणजे लिगॅंड. आणि हा लिगॅंड काय असतो, तर हा इलेक्ट्रॉन रिच ग्रुप असतो, इलेक्ट्रॉन रिच ग्रुप असतो. आता बघा, दोन गोष्टी तुमच्याकडे, एक डेफिशियंट म्हणजे गरीब माणूस आहे, एक देणारा म्हणजे रिच माणूस आहे. मग ऑब्विसली देवाणघेवाण तर होणारच. मग ज्यावेळेस हा मेटल अशा खूप साऱ्या लिगॅंडला अटॅच होतो, तर त्यावेळेस जो कंपाऊंड बनतो ना बाळांनो, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता जर डेफिनेशन सांगायची झाली ना कोऑर्डिनेशन कंपाऊंडची, तर तुम्ही सिंपली सांगू शकतात कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, अ कंपाऊंड इन विच सेंट्रल मेटल ॲटम सराउंडेड बाय अ लिगॅंड. काय सांगणार तुम्ही, कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे कोणता कंपाऊंड, अ कंपाऊंड इन विच सेंट्रल मेटल ॲटम सराउंडेड बाय अ लिगॅंड. एकदम सिंपल डेफिनेशन आहे ना. कसं बोललो बघा मी इथं, सेंट्रल मेटल ॲटम, तो ॲटम पण असू शकतो किंवा आयन पण असतो बरं का बाळांनो. सो आयन शब्द लिहित चला, सेंट्रल मेटल ॲटम और आयन सराउंडेड बाय लिगॅंड. सो याला आपण काय म्हणणार बाळांनो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो ही झाली तुमची डेफिनेशन कोऑर्डिनेशन कंपाऊंडची. सो आता बेसिक आयडिया तुमच्याकडे आली की कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय असलं पाहिजे, तर एक मेटल असला पाहिजे आणि त्याला इलेक्ट्रॉन देणारे काही ग्रुप असले पाहिजे. ओके, ही बेसिक गोष्ट आहे. बरं, आता इलेक्ट्रॉन द्यायचे म्हणजे यांच्यामध्ये एक बॉन्ड बनणार, बरोबर. इलेक्ट्रॉन द्यायचे आणि तो इलेक्ट्रॉन घेणारे, मग यांच्यात देवाणघेवाण झाली म्हणजे थोडीशी मैत्री येणार, म्हणजे थोडासा त्यांच्यात काहीतरी एक रस्ता तयार होणार ज्याला आपण बॉन्ड म्हणणार, है की नाही.
तुम्ही काहीतरी दिलं, त्याने काहीतरी घेतलं, तर तुमच्यात जशी मैत्री तयार होते, सिमिलर टू दॅट लिगँडने इलेक्ट्रॉन दिले, मेटलने इलेक्ट्रॉन घेतले, तर यांच्यात एक तयार झाला बाळांनो बॉन्ड. ओके, तर हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड बघा आपण एका ॲरोने दाखवतो, बरोबर. मेटलने इलेक्ट्रॉन घेतले म्हणून मेटलकडे हेड झाले, ओके, आणि लिगँडकडे आपण काय दाखवले बाळांनो, टेल. ओके, सो असा हा बॉन्ड असणार आहे ॲरो लाईक. ओके, ॲरो सारखा हा बॉन्ड आहे. या बॉन्डला काय म्हणतात, दॅट इज इम्पॉर्टंट. तर ह्या बॉन्डचं जे नाव आहे ना स्टुडंट, तर या बॉन्डचं नाव असतं, याला म्हणतात को ऑर्डिनेट बॉन्ड. लक्षात ठेवायचंय, सीईटीला क्वेश्चन येत असतो. याला म्हणायचं कोणता बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि काही ठिकाणी याचं अजून एक नाव आहे, तुम्हाला माहित नसेल कदाचित, मी नाव सांगतो तुम्हाला. याचं दुसरं नाव आहे स्टुडंट, दॅट इज कॉल्ड अ डेटिव्ह बॉन्ड. ओके, याला डेटिव्ह बॉन्ड पण म्हणतात, लक्षात ठेवायचंय. याचं दुसरं नाव आहे डेटिव्ह बॉन्ड. मग कदाचित क्वेश्चन आला की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो बॉन्ड असतो किंवा मेटल आणि लिगँड मध्ये जो बॉन्ड असतो, त्या बॉन्डचं नाव काय, तर त्या बॉन्डचं नाव कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड. ओके, या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन शेअर होतात, तर ऑब्विसली प्रत्येक बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन शेअर होतात. तर ह्या बॉन्डमध्ये पण किती इलेक्ट्रॉन शेअर होतात, 2. म्हणजे एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. कोणाकडून, लिगँडकडून. कोणाला, मेटलला. ओके, हा झाला तुमचा बेसिक कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता यामध्ये ना थोडंसं प्रिव्हियसली आपण मागच्या चॅप्टर्सकडे जाऊया, दॅट इज आयोनिक इक्विलिब्रिया म्हणून एक चॅप्टर आहे तुम्हाला, चॅप्टर नंबर 3. त्या चॅप्टरमध्ये ना तुम्ही काही गोष्टी शिकलात, एक थेरी शिकला असाल बाळांनो, ऍसिड बेस थेरी असेल ना, ऐकलंय ना, लॉरी ब्रॉन्स्टेड, अरहेनियस, लेविस लॉरी ब्रॉन्स्टेड अशी थेरी होती का, लेविस ऍसिड बेस थेरी. बरं, आता ती थेरी नाही तर थोडीशी ऍप्लिकेबल आहे, कसं बघा ते सांगतो. एक आहे ना त्याच्यामध्ये आहे ना बाळांनो, सायंटिस्ट होता लेविस नावाचा, बरोबर. लेविसची ऍसिड बेस थेरी होती. आणि अकॉर्डिंग टू द लेविसने काय सांगितलं होतं की ऍसिड कोणाला म्हणायचं, म्हणजे लेविसने ऍसिड डिफाईन केला होता. आणि अकॉर्डिंग टू द लेविस ऍसिड कोण होता, की जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, त्याला तुम्ही काय म्हणणार, ऍसिड. आणि बेस कोणाला म्हणायचं, तर बेस असा सबस्टन्स की जो इलेक्ट्रॉन काय करणार, यस, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. आता इथे जर तुम्ही नीट बघितलं स्टुडंट, तर इथे पण सेम फेनॉमेनॉन काहीतरी बघायला मिळतोय. सर कोणीतरी इलेक्ट्रॉन डोनेट करतंय आणि कोणीतरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतंय. म्हणजे झालं का परत अकॉर्डिंग टू द लेविस नुसार कन्सेप्ट यायला लागली की इलेक्ट्रॉन देणारा आहे, इलेक्ट्रॉन घेणारा आहे. मग आता इथे जो इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट जो करतोय त्याला तुम्ही काय म्हणणार, बेस. म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्ही असं इमॅजिन करू शकता ना स्टुडंट की सर लिगँडने इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणून हा झाला बेस. पण हा कोणाचा बेस झाला, अकॉर्डिंग टू द लेविस बेस. ओके, हा यल बेस म्हणजे लेविस बेस झाला. आणि मेटलने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले म्हणजे अकॉर्डिंग टू द लेविस हा झाला तुमचा ऍसिड. आपण याच्यावरचे एमसीक्यू सोडवणार आहोत आजच, याच व्हिडिओमध्ये आपण एमसीक्यू सोडवणार आहोत. सो ज्याने इलेक्ट्रॉन दिले तो लेविस बेस, ज्याने इलेक्ट्रॉन घेतले तो लेविस ऍसिड झाला. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल असतो तो काय असतो, लेविस ऍसिड. आणि जो लिगँड असतो तो काय असतो, लेविस बेस. लिगँड इलेक्ट्रॉन डोनेट करतो, मेटल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. लिगँड एका वेळेस एका बॉन्ड थ्रू 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो, मेटल ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. इलेक्ट्रॉनचे देणं आणि इलेक्ट्रॉनचं घेणं याच्यामध्ये बॉन्ड बनतो. या बॉन्डला म्हणतो आपण कोऑर्डिनेट बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड. ओके, असं आपल्याकडे असणार आहे. डेफिनेशन बघितली कोऑर्डिनेशन कंपाऊंडची, सेंट्रल मेटल ॲटम सराउंडेड बाय अ लिगँड इज कॉल्ड अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, एवढीच डेफिनेशन लिहायची 1 मार्काला. मेटल कसं असणार, इलेक्ट्रॉन डेफिशियंट. लिगँड कसा असणार, इलेक्ट्रॉन रिच. म्हणून लिगँड मेटलला इलेक्ट्रॉन काय करणार, डोनेट करणार. ओके, सो किती इलेक्ट्रॉन डोनेट करणार ते आपण पुढे बघणार, का बरं देणार ते पण पुढे बघणार. ओके, चलायचं थोडंसं पुढे. चला आपण आता काही कॉमन कंपाऊंड्स बघून घेऊ कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे. ओके, सो स्टुडंट बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये ना मी काही एक्झाम्पल्स दिले, तुम्हाला ते आयडेंटिफाय करायची की लेविस ऍसिड कोण असेल आणि बेस कोण असेल. तर सगळ्यात पहिले ना तुम्हाला इथे 1 2 3 एक्झाम्पल्स दिसतात. तुम्ही म्हणणार सर तुम्ही जे काढलेलं स्ट्रक्चर वेगळं होतं, हे वेगळं आहे. तर नाही स्टुडंट, वेगळं काहीच नाही.
आता हा पण तोच कंपाऊंड आहे, फक्त नीट बघायचं. आता बघा बरं का मी कसं लिहितोय. आपण असं काहीतरी स्ट्रक्चर काढलं होतं, मेटल, लिगॅंड, लिगॅंड, लिगॅंड अँड लिगॅंड. हा तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. याला जर मला फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं असेल ना तर मी कसं लिहिणार? ओके, सो बघा स्टुडंट, याला फॉर्म्युल्यामध्ये असं लिहितात. सगळ्यात पहिले स्क्वेअर ब्रॅकेट काढतात, त्यानंतर जो सेंटरचा मेटल ॲटम आहे त्याला पहिले लिहितात मेटल, आणि त्याच्यानंतर हे आजूबाजूचे लिगॅंड लिहिले जातात. किती लिगॅंड आहे? 1 2 3 4. चला आपण यांना नाव देऊन घेऊ, L1 L2 L3 L4. यांना असं लिहितात L1 L2 L3 L4. जे नावं असतील ते स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असा फॉर्म्युला लिहितात ना कुठल्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा, तर सगळ्यात पहिले आपण काय लिहितो? मेटल ॲटम, आणि त्याच्यानंतर लिहितो लिगॅंड. मग आता मी इथं तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय, मग तुम्ही ओळखू शकतात ना मेटल कोण आहे. स्क्वेअर ब्रॅकेट जो सगळ्यात सुरुवातीला आला तो तुमचा काय असेल बाळांनो? मेटल ॲटम. आणि हे जे नंतर आले Cl, क्लोरीन, NH3, अमोनिया, हे काय असणार आहे? तर दीज आर दी लिगॅंड. ते लिगॅंड असणार आहे. मग आता तुम्ही जर नीट बघितलं सर याच्यात मेटल ॲटम कोण आहे? याच्यात मेटल ॲटम आहे प्लॅटिनम. मग मेटल ॲटम काय असतो? लेविस ॲसिड की लेविस बेस? सर मेटल तर इलेक्ट्रॉन घेतो, मग ॲक्सेप्ट करणारा ॲसिड, ॲसिड ॲक्सेप्ट, ॲसिड ॲक्सेप्ट, ॲसिड ॲक्सेप्ट, ॲक्सेप्ट ॲसिड, ए. मग ॲक्सेप्ट करणारा ॲसिड, डोनेट करणारा बेस. मग हा मेटल काय झाला? लेविस ॲसिड. आणि हे लिगॅंड काय झाले? लेविस बेस. बरोबर. आता खालच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही सांगू शकतात लेविस ॲसिड कोण आहे आणि लेविस बेस कोण आहे? तर सिंपल, हा जो सुरुवातीला निकेल आला, दिस इज युअर अ मेटल. मग हा झाला तुमचा लेविस ॲसिड, आणि हा जो कार्बोनिल होता CO, हा झाला लिगॅंड. याला तुम्ही काय म्हणणार? लेविस बेस. ॲट द सेम टाइम इथे सांगा बरं स्टुडंट, Fe हा काय असेल? मेटल. मग हा झाला लेविस ॲसिड, आणि हा C2O4 हा झाला तुमचा लिगॅंड, दॅट इज लेविस बेस. ओके, आय होप तुम्हाला आता दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये लेविस ॲसिड, लेविस बेस आरामशीर ओळखता येईल. काहीही म्हणजे असं अवघड काही नाही. फॉर्म्युला बघायचा, पहिला मेटल आहे, मेटल लेविस ॲसिड, नंतरचे लिगॅंड लेविस बेस. ओके, एकदम सिंपल असणार आहे. चला तर पुढे जाऊया आपण आता नेक्स्ट टॉपिक कडे. आय होप तुम्हाला लेविस ॲसिड बेस समजला असेल. MCQ मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके, आणि हो स्टुडंट, एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा तुम्ही जर ह्या प्रत्येक एक्झाम्पल कडे नीट बघितलं ना, तर प्लॅटिनम, निकेल किंवा आयरन हे सगळे एक्झाम्पल आहे ना, म्हणजे सगळे मेटल आहे ना, ऑलमोस्ट एकाच ब्लॉकचे असतात. तुम्ही पिरियडिक टेबल बघितलाय? येस, लाईक दिस. या पिरियडिक टेबल मध्ये किती ब्लॉक असतात? 5. किती ब्लॉक्स असतात? 5 की 6 की 4 की 3 का 2 का नाहीच? असतात ना? असतात. किती ब्लॉक्स असतात? 4 ब्लॉक्स असतात ना. S, D, P आणि F. नसल लक्षात राहत तर असं लक्षात ठेवायचं, संदीप दिनेश पाटील, संदीप दिनेश पाटील फरसाणवाले. ओके, संदीप दिनेश पाटील फरसाणवाले. आता सिक्वेन्स, काही जण याला P याला D करतात, होतं कधी कधी असं, पण मग असं नाही झालं पाहिजे. संदीप दिनेश पाटील फरसाणवाले. यामध्ये हा जो D ब्लॉक आहे स्टुडंट, D ब्लॉक आहे, तर मोस्ट ऑफ द मेटल हे जे D ब्लॉकचे असतात. ओके, म्हणजे जेवढे पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड बनतील यांच्यामध्ये जे मेटल्स असतील, हे मेटल शक्यतो कोणत्या ब्लॉकचे असतात? तर हे D ब्लॉकचे असतात. हे लक्षात ठेवायचं. ओके, कधी कधी सीईटीला क्वेश्चन येऊन जातो एखाद्या मार्काला. बरं, आता नेचरमध्ये काही जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपल्याला बघायला मिळतात ते कोणकोणते असतात ते बघून घेऊ आपण, जे कॉमनली MCQज मध्ये विचारले जातात आणि थेरॉटिकली पण क्वेश्चन येत असतो. ओके, आता यातला सगळ्यात पहिला कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुठला आहे बघा? सिस प्लॅटिन. ओके, नाव लक्षात ठेवायचं स्टुडंट, सिस प्लॅटिन. फॉर्म्युला प्लॅटिनम Cl2 अमोनियम 2 टाइम्स, अमोनिया 2 टाइम्स. हा झाला तुमचा सिस प्लॅटिन. इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. मोस्ट ऑफ द टाइम्स विचारलेला क्वेश्चन आहे, कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरणारा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर लक्षात ठेवायचं आहे, सिस प्लॅटिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. दुसरा, इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे कधी तुम्ही चांदीच्या चमच्याने खाल्लंय का? किंवा सोन्याच्या चमच्याने? असं बघितलं तरी असेल, ऐकलं असेल ना कधी कधी, ज्यांनी नाही खाल्लं त्यांनी ऐकलं असेल ना. समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असा पेन दाखवलं बघा, हा पेन दिसतोय सगळ्यांना. इथे ऑलमोस्ट तुम्हाला गोल्डची प्लेटिंग दिसते का?
ही गोल्डची नाही आहे, पण मग दाखवतो असं. प्लेटिंग पाहिली असेल ना तुम्हाला, कोटिंग आहे बघा इथं गोल्डची, आहे ना स्टुडंट? येस. हां, मग अशी कोटिंग असलेला चमचा, त्याच्याने पोहे खाल्ले असतील, चांदीचा चमचा. अरे बापरे, मग तो चांदीचा असतो का रे ऍक्च्युली? तर नाही. किंवा हा पेन ऍक्च्युली सोन्याचा आहे का? तर नाही. ज्यावेळेस एखाद्या मेटलवरती आपण दुसऱ्या मेटलची कोटिंग करतो, तर त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोप्लेटिंग. मग कधी कधी ना चांदी आणि सोन्याची प्लेटिंग केली जाते, जेणेकरून असं म्हटलं जातं की अरे हा चांदीचा आहे, असं दिसतं आपल्याला की अरे हा चांदीचा आहे. सो ही जी प्लेटिंग करण्यासाठी गोल्ड आणि सिल्वरचा वापर करतात. आणि गोल्ड आणि सिल्वर म्हणजे काय, असं डायरेक्ट सोनं टाकलं आणि लावलं, पॉलिश केलं असं नाहीये ते. तर त्यांचा काही कंपाऊंड वापरता येतो. जसं गोल्डची प्लेटिंग करायची असेल तर KAU 2 टाइम्स सायनाइड असा कंपाऊंड वापरतात. किंवा सिल्वरची प्लेटिंग करायची असेल तर AKAgCN. बघा, AG आला म्हणजे सिल्वर, AU आला म्हणजे गोल्ड. अशी प्लेटिंग करण्यासाठी हे कोऑर्डिनेशन कंपाऊंड वापरतात. यांना वाचण्याची पण एक टेक्निक असते बरं का, ते आपण IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये शिकणार. त्यानंतर नेक्स्ट क्लोरोफिल. सगळ्यांना माहिती आहे झाडांना हिरवा रंग येण्यामागचं कारण काय, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतो. आणि तो क्लोरोफिल कशाचा बनलेला असतो? तो बनलेला असतो सर मॅग्नेशियम मेटलचा. याच्यावरती MCQ कसा आहे तो मी तुम्हाला सांगेल. हा, आपला टॉपिक कव्हर झाला की आपण MCQ सोडवणार. ओके, सो क्लोरोफिल कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम मेटल. सायनोकोबालामाइन, नावच बघा किती भारी, सायनोकोबालामाइन. याला व्हिटॅमिन B12 म्हणतात. व्हिटॅमिन B12 इज अ कॉम्प्लेक्स ऑफ कोबाल्ट. कोबाल्ट मेटलचा हा कॉम्प्लेक्स असणार आहे. त्यानंतर हिमोग्लोबिन सगळ्यांच्या बॉडीमध्ये आहे. आपलं ब्लड रेड असण्यामागचं कारण हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन हे कसले कॉम्प्लेक्स आहेत स्टुडंट? हे कॉम्प्लेक्स आहेत आयरन. हिमोग्लोबिन मध्ये मोस्ट ऑफ द प्रेझेंट काय असतो? आयरन असतो. म्हणून आपण आयरनचं टॉनिक घेत असतो नाही का. EDTA इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटेट, EDTA. इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ लीड पॉइझनिंग. जर तुम्हाला चुकून लीडची पॉइझनिंग झाली तर तुम्हाला EDTA ची ट्रीटमेंट दिली जाते. EDTA इज ऑल्सो यूज इन द एस्टिमेट द हार्डनेस ऑफ वॉटर. बघा, काही गावांचं पाणी हे जड असतं, असं म्हणतात ना की अरे ह्या विहिरीचं पाणी जड आहे. जड म्हणजे काय, तर त्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असतं. कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचं प्रमाण त्या पाण्यामध्ये जास्त असतं. जड कसं ओळखायचं ते पण सिंपल आहे. त्या पाण्यामध्ये ना साबणाचा फेस होत नाही. म्हणजे जर आपली आई त्या पाण्यामध्ये कपडे धुते आणि निरमा साबण किंवा कुठलाही साबण घेतला आणि तो साबण आपण त्याच्यावरती रब करतोय, तर तिथं फेस नाही होत. फेस म्हणजे फोम क्रिएट नाही होत, तिथं असा चिपचिपा पदार्थ तयार होतो. म्हणजे जर असं होत असेल तर समजून घ्यायचं ते पाणी थोडंसं जड आहे, त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे. सो हार्डनेस, त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो. मग ते वॉटर किती हार्ड आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर टायट्रेशन वगैरे टेक्निकने फाइंड आउट केलं जातं. पण त्यासाठी जो वापरतात कंपाऊंड, तो कंपाऊंड कुठला वापरतात? EDTA वापरतात. सो वॉटरचे हार्डनेस फाइंड आउट करायचे असेल EDTA, लीड पॉइझनिंग EDTA, हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन आयरनचा कॉम्प्लेक्स आहे. सायनोकोबालामाइन व्हिटॅमिन B12 नावातच आहे, कोबालामाइन कोबाल्ट. ओके, क्लोरोफिल इज अ कॉम्प्लेक्स ऑफ मॅग्नेशियम मेटल, लक्षात ठेवायचं आहे. ओके, इलेक्ट्रोप्लेटिंग लाईक गोल्ड आणि सिल्वरची प्लेटिंग करण्यासाठी आपण हे कंपाऊंड्स वापरतो. आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी आपण सिसप्लॅटिन वापरतो. ओके ओके, चलो नेक्स्ट टॉपिक कडे जायचं. हे आपले काही कॉमन कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहेत जे आपल्याला MCQ थ्रू विचारतात किंवा एक मार्काला छोटे छोटे क्वेश्चन्स येत असतात याच्यावरचे. सो आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे सर, आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड तर बघितला. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काही लिगॅंड बघितले होते आपण, आठवत असेल ना तुम्हाला. मेटल होता आणि ह्या मेटलला इलेक्ट्रॉन देणारे काही लिगॅंड प्रेझेंट होते, बरोबर की नाही स्टुडंट? आता हे जे लिगॅंड आहे ना बाळांनो, यांचे काही टाइप्स पडतात. म्हणजे सगळे लिगॅंड डोनर ग्रुप सारखे नसतात ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मंदिराच्या बाहेर आलो, एखाद्या मंदिरात गेलो, मंदिराच्या बाहेर आलो आणि एखादा गरीब व्यक्ती तिथे बसलेला आपल्याला दिसतोय, तर आपण आपल्या यथाशक्तीने त्याला दान करत असतो. म्हणजे काही जण असतील ते 2 रुपये देतात, काही जण 10 रुपये देतात, काही जण डायरेक्ट 100ची नोट, आणि एखादा असेल तर मग विचारूच नका, डायरेक्ट म्हणजे खूप म्हणजे आपल्या यथाशक्तीने आपण त्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. मग काही जण एका हाताने देतात, काही जण दोन्ही हाताने देऊन टाकतात. हा घे भो, चल मजा कर, चंगळ कर, उद्यापासून मी पण तुझ्या शेजारी बसणार, असं पण काही जण असतात ना. सो देण्यावरती डिपेंड आहे ना बाळांनो, की कसं दिलं पाहिजे, आहे की नाही, किती देणार आहे त्याच्यानुसार हे जे लिगॅंड आहेत ना, लिगॅंड
हे लिगँड पण तसेच आहे, हे इलेक्ट्रॉन देत आहेत कोणाला, मेटलला. मग काही लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतात, काही लिगँड 4 इलेक्ट्रॉन देतात, काही लिगँड 6 देतात, काही 8 देतात, काही 12 देतात. सो देणारा पण भयानक आहे. मग आता हे जे लिगँड आहे ना, किती इलेक्ट्रॉन देणार त्याच्यानुसार यांचं क्लासिफिकेशन होतं आणि त्याला म्हणतो आपण टाइप्स ऑफ लिगँड. आता हे लिगँड मध्ये ना बाळांनो 2 टाइप, इट्स 3 टाइप पडतात. आपण इथे 2 बघणार आणि एक नवीन स्लाइड वरती बघणार. ओके, सो जो पहिला लिगँड आहे दॅट इज पहिला टाइप आहे मोनोडेंटेड लिगँड. आता तुम्ही म्हणणार सर मोनोडेंटेड याचा अर्थ काय? आता तुम्हाला तर मोनो या शब्दाचा अर्थ चांगला क्लिअर असेल ना. मोनो म्हणजे 1, डेंटेड म्हणजे काय रे? तर डेंटेड या शब्दाचा अर्थ होतो बाळांनो, तुम्ही 2 वेने घेऊ शकतात. एक तर पॉइंट ऑफ अटॅचमेंट किंवा डोनर ग्रुप. म्हणजे किती डोनर ग्रुप आहेत, किती ग्रुप्स आहेत की जे इलेक्ट्रॉन देत आहेत त्याच्याकडे. ओके, सो त्याला आपण डेंटेड नुसार घेणार. मग मोनोडेंटेड ज्याच्याकडे एकच डोनर ग्रुप आहे, म्हणजे मी फॉर एक्झाम्पल मंदिरातून बाहेर आलो, हात खिशात घातला, 2-4 10 रुपये काढले, त्याला दिले, एकाच हाताने डोनेट केलं, सो मी झालो मोनोडेंटेड, एकाच हाताने डोनेट करतोय, मोनोडेंटेड. दुसरा जो टाइप असतो ना बाळांनो तो असतो पॉलीडेंटेड. आता पॉली या शब्दाचा अर्थ मेनी आणि डेंटेड याचा अर्थ थोड्या वेळासाठी तुम्ही डोनर ग्रुप घेऊ शकतात. डोनर ग्रुप ज्याच्याकडे खूप सारे डोनर ग्रुप आहे, म्हणजे मग मी दोन्ही हात खिशात घातले, घे भाऊ चल चंगळ कर, मजा कर, तू आज दिवाळीच करून टाक, असं असेल तर मी कोणता लिगँड झालो? पॉलीडेंटेड लिगँड झालो. सो अशा पद्धतीने असेल मोनोडेंटेड, पॉलीडेंटेड. आता यांचे ना काही एक्झाम्पल्स बघू आपण. फॉर एक्झाम्पल डेंटेड मध्ये ना इलेक्ट्रॉन रिच मध्ये येतो Cl- क्लोरीन, ज्याच्या डोक्यावर शक्यतो मायनसच असतो. Cl- हा एक Cl ॲटम आहे जो इलेक्ट्रॉन एकाच ॲटमने देतो, दॅट इज कॉल्ड मोनोडेंटेड. किंवा येतो बच्चावाटी OH- हायड्रॉक्साइड, हा देखील तुमचा मोनोडेंटेड लिगँड मध्ये येत असतो. किंवा सायनाइड, हा तर एकदम भयानक एक्झाम्पल आहे, पण ठीक आहे, हा कार्बनने पण इलेक्ट्रॉन देऊ शकतो, नायट्रोजनने पण. सायनाइड हा पण मोनोडेंटेड लिगँड मध्ये येतो. पॉलीडेंटेड मध्ये कोण कोण येतात आणि कसे येतात ते समजून घेऊ. तर पॉलीडेंटेड मध्ये ना एकापेक्षा जास्त असतात. तर त्यामध्ये ना ऍक्च्युली आपण आता 2 टाइप बघणार आहे. एक असणार आहे स्टुडंट दॅट इज फर्स्ट बायडेंटेड लिगँड. बायडेंटेड, आता नावातच तुम्हाला कळलं असेल ना बायडेंटेड काय असेल. बाय म्हणजे 2 आणि डेंटेड म्हणजे काय? डोनर ग्रुप. ज्याच्याकडे 2 डोनर ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणणार बच्चावाटी? बायडेंटेड. मग आता बायडेंटेडचं एक्झाम्पल आपल्याकडे आपण असं लिहितो बघा बरं का, इयन. काय एक्झाम्पल लिहितो आपण? इयन. इयन म्हणजे काय? तर इयन याचा अर्थ होतो इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन हा दिसतो कसा? तर हा दिसतो असा. इथिलीन म्हणजे CH2 बॉन्ड CH2. ओके, याला इकडे असेल NH2 ग्रुप आणि इकडे असेल NH2 ग्रुप. ओके, हे स्ट्रक्चर झालं बाळांनो तुमचं इथिलीन डायअमाइन. आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कोण देतं? तर हा जो नायट्रोजन असतो हा नायट्रोजन इलेक्ट्रॉन देतो. तसंच हा जो नायट्रोजन आहे हा नायट्रोजन पण इलेक्ट्रॉन देत असतो. म्हणजे याच्याकडे किती डोनर ग्रुप आहे? 2. एकच मॉलिक्यूल आहे सर, इथिलीन डायअमाइन एकच मॉलिक्यूल आहे, पण एक मॉलिक्यूल किती इलेक्ट्रॉन्स देतो? हा इकडनं 2 देतो, इकडनं 2 देतो. म्हणजे याच्याकडे किती पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे? 2. म्हणजे जसं मी थोड्या वेळपूर्वी सांगितलं, दोघं हात खिशात घातले, येले, मग हा पण पॉइंट ऑफ अटॅचमेंट, ही पण पॉइंट ऑफ अटॅचमेंट, दोघं डोनर ग्रुप आहे. सो हा झाला बायडेंटेड, दोन्ही हाताने देणारा. ओके, त्याच्यानंतर बाळांनो सेकंड येतो तुमचा बायडेंटेड मध्ये दुसरं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, दॅट इज OX ने दाखवतात आणि याचं नाव असतं बाळांनो ऑक्झॅलेट. ऑक्झॅलेट. ओके, ऑक्झॅलेट काय असणार आहे? तर ऑक्झॅलेट सुद्धा बायडेंटेड लिगँड आहे. याचा फॉर्म्युला असा असतो C2O4. C2O4. ओके, आणि हा C2O4 डोक्यावरती असतो -2 चार्ज. ओके, C2O4 आपण असं दाखवतो CO डबल बॉन्ड O, CO डबल बॉन्ड O. यावरती मायनस चार्ज, यावरती मायनस चार्ज. ज्यांच्या डोक्यावरती मायनस चार्ज आहेत ते डोनर ग्रुप.
ओके, म्हणजे हा इकडनं डोनेट करणार इलेक्ट्रॉन, हा इकडनं इलेक्ट्रॉन डोनेट करणार. बघा मग हा एकच मॉलिक्यूल आहे C2O4, पण किती डोनर ग्रुप आहे त्याच्याकडे? हा ऑक्सिजन एक डोनर ग्रुप आहे, हा ऑक्सिजन एक डोनर ग्रुप आहे सर, मग याच्याकडे 2 डोनर ग्रुप आहे, म्हणून हा काय झाला तुमचा बायडेंटेड लिगँड, ज्याला 2 डोनर ग्रुप आहे, 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट. ओके, चल नेक्स्ट कडे जाऊया. आता काही जणांच्या डोक्यामध्ये क्वेश्चन पडत असेल की सर आम्ही कसं ओळखणार की हा बायडेंटेड आहे, ट्रायडेंटेड आहे की हेक्साडेंटेड आहे, कसं ओळखलं जाईल? तर आम्हाला कसं कळणार की ऑक्सिजन डोनर ग्रुप आहे, कार्बन नाहीये? तर स्टुडंट हे आपण थोडंसं पुढे गेलो ना तर आपण एक सिरीज बघतो व्हीबीटी नावाची, CFT नावाची, आपल्याकडे ह्या थेरीज आहेत काही. या थेरीज मध्ये आपल्याला कळेल की हा डोनर ग्रुप कोण असतो, कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो, कधी देतो कधी देत नाही. ओके, सो ते आपण थोडंसं पुढे जाणार. पण जनरली जे इलेक्ट्रॉन रिच असतात, म्हणजे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असतात, लोन पेअर असतात, ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात. जसं नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन पण असतो काही केसेसमध्ये. ओके, फ्लोरीन असतो, क्लोरीन असतो, हे इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतात, म्हणून आपण यांना लिगँड म्हणत असतो, दॅट इज डोनर ग्रुप म्हणत असतो. आता बायडेंटेड झाला. बायडेंटेड नंतर एक टिपिकल एक्झाम्पल आहे आपल्याकडे, बदले नाही आहे आपल्याकडे, ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, हेक्साडेंटेड हे बंद झाले आपल्याकडचे आता. सो आपल्याकडे जे पुढचं एक्झाम्पल येतं ना स्टुडंट पॉलिडेंटेड मध्ये, ते असणार आहे, दॅट इज वन अँड ओनली एक्झाम्पल आहे हेक्साडेंटेड लिगँडचं. हेक्साडेंटेड. ओके, आता हेक्साडेंटेड काय असेल? आता तुम्ही म्हणणार सर मोनोडेंटेड झाला, बायडेंटेड झाला, बाय नंतर काय यायला पाहिजे होतं? ट्राय. आपल्याकडे एक्झाम्पल नाहीये म्हणून आपण घेत नाही, आपल्या स्टेट बोर्ड मध्ये नाहीये. त्यानंतर टेट्रा नाहीये, पेंटा नाही, डायरेक्टली आपल्याला एक्झाम्पल कसलं आहे? हेक्साडेंटेडचं. सो हेक्साडेंटेड स्टडी करणार. हेक्साडेंटेडचं एक्झाम्पल आहे बाळांनो आपल्याकडे EDTA. ओल्ड सिलेबस मध्ये हे सगळे एक्झाम्पल होते. म्हणजे जसं हा इथिलीन डायमाइन बायडेंटेड आहे, तसा इथिलीन ट्रायमाइन ट्रायडेंटेड होता, इथिलीन टेट्रामाइन टेट्राडेंटेड होता. ओके, सो EDTA हेक्साडेंटेडचं एक्झाम्पल काय? EDTA. स्टुडंट 2 मार्काला कधी कधी फक्त EDTAचं स्ट्रक्चर विचारतात. काय विचारतात? EDTAचं स्ट्रक्चर 2 मार्काला, किंवा 1 मार्काला EDTAचा लॉंग फॉर्म. सो लॉंग फॉर्म काय असेल? E म्हणजे इथिलीन, लक्षात ठेवा, E म्हणजे इथिलीन, D म्हणजे डायअमाइन, T म्हणजे टेट्रा आणि A म्हणजे ऍसिटेट. ओके, सो काय झालं याचा लॉंग फॉर्म? इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट, हा तुमचा लॉंग फॉर्म झाला. 1 मार्काला विचारू शकतात. आता राहिला प्रश्न याचं स्ट्रक्चर कसं असेल. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्ट्रक्चर दिलेलं आहे, मी तुम्हाला पेज नंबर सांगू का टेक्स्टबुक मधल्या स्ट्रक्चरचं? जस्ट अ सेकंड. म्हणजे काही स्टुडंटला नंतर सुद्धा मस्तपैकी प्रिपरेशन करता येईल. सो याचं जे स्ट्रक्चर असेल, जस्ट अ सेकंड स्टुडंट. ओके, पेज तुमच्या पहिल्याच पेजवर आहे, 192 वरतीच आहे. हेक्साडेंटेडचं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे, खूप काही अवघड आहे असं नाहीये. स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. चलो स्ट्रक्चर ड्रॉ करू. इथिलीन डायअमाइन इथे काढला होता का? इथिलीन डायअमाइन सेम आहे, काहीच नाही, सेम. इथिलीन डायअमाइन काढायचं बघा. कसं काढतोय मी इथिलीन डायअमाइन? लाईक दिस, CH2 बॉन्ड CH2. ओके, हा झाला इथिलीन. 2 अमाइन आहे, म्हणजे इकडे एक अमाइन, इकडे एक अमाइन. सो अमाइन आणि अमाइन. तुम्ही म्हणणार सर H2 कुठे गेला? H2 नाही जोडायचा, हायड्रोजनच्या ऐवजी आपण टेट्रा म्हणजे 4 ऍसिटेट ग्रुप लावणार. म्हणजे 4 हायड्रोजन जे आहेत ना, यांच्या ऐवजी 4 ऍसिटेट ग्रुप येणार. मग ते ऍसिटेट ग्रुप असे असतील तुमचे, बॉन्ड 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 आणि बॉन्ड. ऍसिटेट ग्रुप जर काढायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? तर सिंपल CH2 C डबल बॉन्ड O मायनस, हा झाला तुमचा ऍसिटेट ग्रुप. ओके, हा झाला तुमचा स्टुडंट ऍसिटेट ग्रुप. असे किती ग्रुप अटॅच करायचे? 4. CH2 C डबल बॉन्ड O मायनस. इकडे पण सेम, CH2 C डबल बॉन्ड O मायनस. इकडे पण CH2 C डबल बॉन्ड O मायनस.
बघा आता याच्या टोटल डोनर ग्रुप किती आहे. ओके, आपण डोनर ग्रुपला वेगळ्या कलरने हायलाइट करूया. ओके, सो आपण इथे व्हाईट घेऊ. आता याच्यात डोनर ग्रुप किती, नाव काय आहे, हेक्झा डेंटेड. हेक्झा म्हणजे 6, डेंटेड म्हणजे डोनर ग्रुप. 6 डोनर ग्रुप आहेत का बघा बरं. ऑक्सिजन 1, दुसरा ऑक्सिजन 2, तिसरा ऑक्सिजन 3, चौथा ऑक्सिजन 4. हे 4 डोनर ग्रुप झाले. हा नायट्रोजन 5 आणि हा नायट्रोजन 6. सर याच्याकडे किती डोनर ग्रुप आहे, टोटल 6. म्हणजे हा 6 डोनर ग्रुपने इलेक्ट्रॉन डोनेट करत असतो, म्हणून याला आपण म्हणतो हेक्झा डेंटेड. वन अँड ओनली एक्झाम्पल आहे बाळांनो EDTA. मग आता जर मी तुम्हाला सोपा क्वेश्चन विचारला ना, की हा जो मोनोडेंटेड आहे याला एकच पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे, म्हणजे याच्याकडे एकच डोनर ग्रुप आहे, म्हणजे हा मेटलला एकाच डोनर ग्रुपने इलेक्ट्रॉन डोनेट करतो, तर किती इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल. स्वाभाविक आहे सर जी एकच बॉन्ड आहे याचा अर्थ किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन हा डोनेट करत असेल. हा बायडेंटेड आहे. बायडेंटेड म्हणजे हा मेटलला, हा लिगँड मेटलला 2 बॉन्डने इलेक्ट्रॉन डोनेट करतो, तर हा एक लिगँड किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो. सर जी एक लिगँड, इकडे पण एक बॉन्ड, इकडे पण एक बॉन्ड, 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट, म्हणजे इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे एक लिगँड इथे किती इलेक्ट्रॉन डोनेट करतो, 4. सेम टाइम हेक्झा डेंटेड आहे. आता आन्सर कमेंट मध्ये आलं पाहिजे. हेक्झा डेंटेड किती बॉन्ड आहे, 1 2 3 4 5 6. किती इलेक्ट्रॉन जायला पाहिजे, कमेंट मध्ये आन्सर आलं पाहिजे, मी नक्की रिप्लाय करणार. ओके, सो चालतंय. आय होप तुम्हाला मोनोडेंटेड आणि पॉलीडेंटेड 2 टाइप समजले असतील. चला तर आपण थोडंसं पुढच्या टाइप कडे जाऊया आणि त्यानंतर MCQs. एम्बिडेंटेड लिगँड काय असणार आहे. व्हॉट इज एम्बिडेंटेड, नाव ऐकलंय, एम्बिडेंटेड लिगँड काय असणार आहे स्टुडंट. एम्बिडेंटेड बघा, एम्बिडेंटेड लिगँड काय असतो, की सर आपण असे आहोत ना, की माझ्या ह्या पण खिशात पैसे, ह्या पण खिशात पैसे, मी पैसे देऊ शकतो, म्हणजे वेळ आली तर मी ह्या खिशातून हात करून हे घ्या, जस्ट इमॅजिन देऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप आहे, मी वेळ आली तर दोघी हातांनी पण देऊ शकतो, पण देईल का. स्वाभाविक आहे, मानवी म्हणजे स्वभावच असा असतो की असेल तरी देणार नाही, तो काय म्हणेल एका वेळेस एकाच हाताने घे. एम्बिडेंटेड सेम आहे. एम्बिडेंटेडचं एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला, SCN. आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर स्टुडंट तुम्ही नीट बघितलं ना, तर या SCN मध्ये ना हा जो N आहे हा पण इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, आणि हा जो S आहे हा पण इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. मग आपण काय म्हणायला पाहिजे, हा सर बायडेंटेड आहे, 2 इलेक्ट्रॉन. तर नाही, हे काही लिगँड्स असे असतात ना, यांच्याकडे मोर दॅन 1 डोनर ग्रुप असतो. काय बोलतोय बघा मी इथे, यांच्याकडे मोर दॅन 1 डोनर ग्रुप असतो, म्हणजे एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप आहेत, इकडे पण आहे इकडे पण आहे. पण हे इलेक्ट्रॉन एका वेळेस एकानेच देतात, म्हणजे एक तर नायट्रोजनच देईल किंवा सल्फरच देईल, दोघं पण एका वेळेस देणार नाही. जसं इथे मागच्या एक्झाम्पल मध्ये होतं बघा, दोघं पण इलेक्ट्रॉन देत होते एकाच वेळेस, इथे पण दोघं इलेक्ट्रॉन देत होते एकाच वेळेस, इथे तर 6 जण इलेक्ट्रॉन देत होते एकाच वेळेस. पण इथे तसं नाही बाळांनो, हे भामट्यातले थोडेसे. 2 डोनर ग्रुप आहेत, पण इलेक्ट्रॉन एकानेच डोनेट करणार. सो मोर दॅन 1 डोनर ग्रुप, बट donate a electron by only one group. म्हणजे याच्याकडे एकापेक्षा जास्त डोनर ग्रुप आहे, पण इलेक्ट्रॉन एकानेच देणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक तर इलेक्ट्रॉन हा सल्फर कडून देणार, किंवा ऑर हा इलेक्ट्रॉन देणार नायट्रोजन कडून. सिमिलर केस असते. अजून एक एक्झाम्पल आहे बाळांनो, दिस इज एक्झाम्पल नंबर 1. दुसरं एक्झाम्पल असतं NO2चं. NO2 मध्ये कसा असतो, एक तर हा NO2 असे इलेक्ट्रॉन्स देतो, एक तर हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देत असतो, और हा नायट्रोजन इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे याच्याकडे पण 2 डोनर ग्रुप आहे, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, पण एका वेळेस एकानेच देणार, एक तर ऑक्सिजन देणार एक तर नायट्रोजन देणार. ओके, आय होप तुम्हाला एम्बिडेंटेड कळालाय. एम्बिडेंटेडची डेफिनेशन तुम्ही अशी लिहू शकतात, एम्बिडेंटेड लिगँड इज मोर दॅन 1 डोनर ग्रुप बट डोनेट अ इलेक्ट्रॉन बाय ओनली 1 ग्रुप. ओके, त्याला तुम्ही एम्बिडेंटेड म्हणता. एम्बिडेंटेडचे एक्झाम्पल्स बऱ्याच वेळेस विचारतात पेपरला बरं का. मोनोडेंटेड कळालाय, पॉलीडेंटेड कळालाय. आय होप तुम्हाला हा टॉपिक छान समजला असेल. काही डाऊट्स असतील ना बाळांनो, कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, बिनधास्त विचारा. ओके, हां चल आता आपण याच्यावरचे ना MCQ सोडवून घेऊया.
आय होप तुम्हाला टॉपिक सगळे समजले असतील, तुम्ही सगळे टॉपिक नीट बघितले असतील ना. डेटिव्ह बॉन्ड, सेंट्रल मेटल ॲटम, लेविस बेस, लेविस ॲसिड, इलेक्ट्रॉन डेफिशियंट वगैरे. त्यानंतर काही कॉमन कोऑर्डिनेशन डी ब्लॉकचे एलिमेंट्स असतात. त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बघितले काही कॉमन, ज्याच्यामध्ये कॅन्सरसाठी सिसप्लॅटिन आहे, प्लेटिंगसाठी गोल्ड आणि सिल्वर वापरतो, क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम असतो, सायनोकोबालामाइन व्हिटॅमिन B12 हा कोबाल्टचा बनलेला आहे, हिमोग्लोबिनमध्ये आयरन असतं, मायोग्लोबिनमध्ये सुद्धा आयरन असतं, EDTA लीड पॉइझनिंगसाठी वापरतो, EDTA हार्डनेस ऑफ वॉटरसाठी वापरतो. त्याच्यानंतर आपण लेविस ॲसिड कशाला म्हणायचं, लेविस बेस कशाला म्हणायचं बघितलं, मोनोडेंटेड, पॉलीडेंटेड आणि ॲम्बिडेंटेड बघितले. चला, तर आता आपण काय करूया, काही MCQs बघूया. चला, तुमची टेस्ट घेऊया मस्तपैकी छानशी, पटापट MCQ येतो. किती MCQs करेक्ट आता बघा बरं का. चला, विच ब्लॉक एलिमेंट जनरली फॉर्म कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोणते फॉर्म करतात बाळांनो, S, P, D की F. सिंपल आहे, एका सेकंदात उत्तर पाहिजे होतं. दॅट इज ऑप्शन C, D. नेक्स्ट, मायोग्लोबिन इज अ कॉम्प्लेक्स ऑफ. मायोग्लोबिन, हिमोग्लोबिन शरीरात काय प्रेझेंट असतं, काय प्रेझेंट असतं. अबे लोहे जैसी बॉडी होनी चाहिए. लोहा यानी क्या, आयरन. शरीरात काय प्रेझेंट असतं, आयरन. सो मायोग्लोबिन, हिमोग्लोबिनची बहीण मायोग्लोबिन, आणि मायोग्लोबिन मध्ये काय प्रेझेंट असतो, आयरन. चला, नेक्स्ट क्वेश्चन. क्लोरोफिल इज अ कॉम्प्लेक्स ऑफ. हिरवं झाड कशामुळे असतं, क्लोरोफिल मुळे असतं. आणि क्लोरोफिल कशाचा बनलेला असतो रे बाळांनो, तो क्लोरोफिल बनलेला असतो ऑप्शन B, दॅट इज मॅग्नेशियम. चला, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग यूज एन एंटी कैंसर. भाई कैंसर हुआ तो क्या लेने का, कैंसर हुआ तो क्या लेने का, कैंसर हुआ तो नन ऑफ द अबव, बोथ A and B. ट्रान्सप्लॅटिन नाही, ऑप्शन A सिसप्लॅटिन तुम्ही घेणार, करेक्ट. चला, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोणता कंपाऊंड नाहीये रे बाळांनो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड कोण नाहीये. नावं तर तुम्ही ऐकलेत ना सगळ्यांचे. सायनोकोबालामाइन नाव ऐकलं होतं, यस. सो आहे. हिमोग्लोबिन आहे, मायोग्लोबिन ऐकलाय, युरिया नाही ऐकला. सो इट इज नॉट अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो ऑप्शन D इज द करेक्ट वन. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. लिगॅंड आर. बर, लिगॅंड मेटल आणि त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणारा लिगॅंड. ओके, काय असतो, लेविस ॲसिड आहे, लेविस बेस आहे, नायदर ॲसिड और नॉर बेस, सम आर ॲसिडिक, सम आर बेसिक. काय असेल रे स्टुडंट करेक्ट आन्सर, लेविस ॲसिड की बेस. पटापटा, इलेक्ट्रॉन देतोय, देणारा बेस आणि ॲक्सेप्ट करणारा ॲसिड, मग लिगॅंड काय, बेस आहे ना. सो ऑप्शन B इज द करेक्ट, लेविस बेस. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ गिवन कॉम्प्लेक्स पॅलाडिनियम NH3 पॅलाडिनियम ऍक्ट ॲज. बर, दिलेला कॉम्प्लेक्स आहे, याच्यामध्ये प्लॅटिनम काय काम करतोय. ओके, पॅलाडिनियम. सर कॉम्प्लेक्सच्या सुरुवातीलाच पॅलाडिनियम आलाय, PT आलाय, म्हणजे हा मेटल आहे. आणि मेटल काय अर्थ, लेने का काम कर रहा है भाई, एक्सेप्ट कर रहा है. सो एक्सेप्ट करने वाला कौन, एक्सेप्ट करने वाला ऑप्शन A, लेविस ॲसिड. आय होप बच्चा पार्टी तुम्हाला आता हे सगळे क्वेश्चन्स पटापट जमत असतील. चला, फास्ट तुम्ही आन्सर करायचं आता याचं, एकदम पटकन, फास्ट. द बॉन्ड बिटवीन सेंट्रल मेटल ॲटम अँड लिगॅंड इज कॉल्ड. काय बॉन्ड असणार आहे, पटकन, जमताय, जमलंच पाहिजे. कोणता बॉन्ड आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, मेटलिक बॉन्ड की आयोनिक बॉन्ड. सो ऑप्शन A इज द करेक्ट ना, कोऑर्डिनेट बॉन्ड असला पाहिजे ना. त्याला दुसरं नाव पण सांगितलं होतं, दिस इज कॉल्ड अ डेटिव्ह बॉन्ड. बरोबर आहे बच्चा पार्टी, दुसरं नाव होतं डेटिव्ह बॉन्ड. चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. द रोल ऑफ लेविस ॲसिड इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. लेविस ॲसिडचा रोल काय असतो, ॲसिडला सांगितलंय तुम्हाला भाई, ॲसिड म्हणजे फक्त घ्या, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, इलेक्ट्रॉन डोनर, बोथ A and B, नन ऑफ द अबव. काय लेना है सिर्फ, ऑप्शन A इज द करेक्ट, इट्स अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. चलो, नेक्स्ट. कोऑर्डिनेशन स्पेअर कंटेन. बर, कोऑर्डिनेशन स्पेअर नवीनच शब्द आहे. काय असतो कोऑर्डिनेशन स्पेअर, ऐकलाय. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट काढला ना आपण, याच्यामध्ये काय काय लिहिलं होतं, पहिले लिहिलं होतं मेटल आणि नंतर लिहिले होते लिगॅंड. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट काढला ना बाळांनो, या स्क्वेअर ब्रॅकेटला आपण कोऑर्डिनेशन स्पेअर म्हणतो.
कोऑर्डिनेशन स्पेअर. ओके, आता कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये काय काय असतं, तर सर मेटल असतो आणि लिगँड असतो. संपला खेळ. आहे का ऑप्शन मध्ये? ओनली लिगँड नाही चालणार. लिगँड अँड सेंट्रल मेटल ॲटम. यस, सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, लिगँड अँड सेंट्रल मेटल ॲटम. चलो, एकच मिनिट बच्चा पार्टी. आपला एक क्वेश्चन राहून गेला मी, जो तुम्हाला होमवर्कला देणार होतो. सो 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 हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन नाहीये. झालंय, संपलाय, खतम. सगळ्यात इम्पॉर्टंट, काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स लक्षात ठेवायचे. दॅट इज, तुम्ही अजूनही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल ना स्टुडंट, जॉईन करा. कारण की याची PDF मी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करतोय टेलिग्राम चॅनलवरती, हे जे पण आपण बघणार. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असणार आहे, कारण की तुम्हाला ऑलमोस्ट सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून दिले जातील. सो त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि नसेल सापडत तर गुणवंत माळे जे सर्च केलं तरी भेटून जाईल. तुमची कुठलीही डिफिकल्टी असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे. सो तुम्ही व्हॉट्सअपवरती देखील तुम्ही तुमचे डाऊट्स मला विचारू शकतात. इन्स्टाला देखील तुम्ही मला शोधून फॉलो करू शकतात. ओके, तसा मी सापडेल लवकर तुम्हाला. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं मराठमोळं चॅनल आहे. आपलेच विद्यार्थी टॉपर आले पाहिजे. सो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, लेक्चर समजले असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया बच्चा पार्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चा पार्टी.